23 नवंबर को विधानसभा चुनाव का परिणाम आने तक बावजूद अब तक मुख्यमंत्री पद पर सस्पेंस बरकरार है। शुक्रवार को दिल्ली में बैठक के बाद भी आधिकारिक तौर पर मुख्यमंत्री के नाम की घोषणा नहीं की गई, लेकिन नांदेड़ की जनता एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री पद पर देखना चाहती है। महायुति ने राज्य में शानदार जीत हासिल की है, लेकिन फिर भी मुख्यमंत्री पद को लेकर रस्साकशी शुरू है। इस बीच एकनाथ शिंदे ने पीछे हटने का ऐलान करते हुए सरकार बनाने के सभी अधिकारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को दे दिए, लेकिन राज्य के प्रिय बहनें एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री के रूप में देखना चाहती है। महिलाएं एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाने के लिए भगवान से प्रार्थना कर रही है। आणि इथून सगळ्या महिला या वेगवेगळ्या ठिकाणाहून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आहे ना पुन्हा सीएम पदावर आणण्यासाठी निवडून पुन्हा तिथून आणण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, साकडे घातलेले आहे गुरुद्वाऱ्यामध्ये। आणि गुरुद्वाऱ्यामध्ये येऊन गुरु साहेबांना अरदास घातलेली आहे की त्यांनी पुन्हा आपल्या लाडक्या भावाला लाडक्या बहिणींसाठी निवडून मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा हे करावं। आपली सगळ्या महिलांसाठी त्यांनी म्हणजेच आपल्या लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये केले आणि वर्षातून 3 सिलेंडर त्यांना फ्री मध्ये केले। अजून असे आता नवीन योजना असं ऐकण्यात येत आहे की जी निराधार योजनेच्या बायका असतात त्यांना त्यांनी ती वाढवून देण्यासाठी पण घोषणा केली असं ऐकून आहोत आम्ही सध्या। मग महिलांना एवढ्या सोयी देत असताना मग तेच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत पुन्हा। आणि 5 वर्ष काय आम्हाला 10 वर्ष काय नेहमीसाठी ते जरी असेल तर आम्ही नेहमीसाठी खुश राहू। नानक गुरु साहेबांना साखळ घातलो की आम्हाला लेक लाडकी योजनेचे लाभ भेटले, सिलेंडर भेटले आणि प्रत्येक वर्षाला 3 सिलेंडर सवलती भेटल्यात। लेक लाडकी योजनेचे 15,000चे आता 2100 रुपये केले मुख्यमंत्री साहेबांनी। अशी आशा आहे आमची लाडकी लेक बहिणीची की परत मुख्यमंत्री आम्हाला लाभावा, एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे। को माथा टेकने को आए हैं, अर्चना गुरुद्वारे में करे हम पूरे लेडीज। आम्ही सर्वजण महिलांनी मुख्यमंत्री सीएम एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणूनच आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत आणि गुरुद्वारामध्ये मत्था टेकण्यासाठी आलेत आणि गुरुची अर्चना ते सर्वजण आम्ही महिलांनी मिळून केलेले आहेत इथं। कारण एकच आहे आमचं आणि मुख्य उद्देश एकच आहे की फक्त एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री व्हावे महाराष्ट्राचे, म्हणून आम्ही इथं महिलांनी पूर्ण जमून अर्चना केलेली आहे गुरुद्वाऱ्यामध्ये। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।